आता हे म्हणतात की आमच्याकडे त्याची घटना नाहीये। माझ्याकडे हे 2003चं पत्र आहे। या 2003च्या पत्रामध्ये इकडे आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे की त्याच्यामध्ये 2003च्या पत्रामध्ये हे पत्र रिसीव्ह केलं, ही त्याची एक्नॉलेजमेंट आहे। बरं, दाखवाल तुम्ही ते पत्र आणि त्या पत्रामध्ये काय आहे ते सांगा। आता हे एकदा त्यांच्याकडे दिलं। विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी घटना दुरुस्ती इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर निवडणूक आयोगाकडे दिली नाही। ऐका, इलेक्शन मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो त्याच्या काय। इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह फॉर पिरियड जानेवारी 13 टू जानेवारी 18। आता ह्याच्यात काय लिहिलेलं आहे हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवू शकतो, पण माझं म्हणणं असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की घटनाच आमच्याकडे नाहीये। जर तुमच्याकडे जर घटनाच नाही असं तुम्ही म्हणताय तर त्याच्यातल्या पॅरेग्राफ वरती तुम्ही कसली चर्चा करताय की ही घटना दुरुस्ती झाली की नाही झाली। आता साधा प्रश्न असा आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन प्रोसिडिंग ऑफ शिवसेना पार्टी ऑफिस बेरर नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे 4 एप्रिल 2018 ला सबमिट केलेलं पत्र आहे। या दोन्ही घटना, या दोन्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सगळे जे काही प्रोसिडिंग असतात हे आम्ही निवडणूक आयोगाला पाठवून दिलेले आहेत। आता ते जर म्हणत असतील आमच्याकडे नाहीच आहेत, हे आम्ही आज नाही केलंय। नार्वेकरांचा निर्णय आल्याच्या नंतर हे ज्या दिवशी इलेक्शन कमिशनचं डिसिजन आलं, काल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशनचं डिसिजन वाचून दाखवलं। इलेक्शन कमिशनचं ज्या दिवशी डिसिजन आलं की तुमची घटनाच आमच्याकडे नाही आहे, त्याच्या ताबडतोब लगेच आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे। याचा अर्थ काल नार्वेकरांच्या निकालाची आम्ही वाट बघत बसलो नाही आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आता पेंडिंग आहे। ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात हा विषय येईल की तुमची घटना होती की नव्हती, आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगू तुम्ही रेकॉर्ड सगळा कॉल करा। त्या रेकॉर्ड मध्ये आमचं म्हणणं आहे हे सगळं तपासून बघा। जे 99 ला अधिकार होते बाळासाहेबांचे ते अधिकार आम्ही दिलेले आहेत की नाही ते तपासून बघा। आता प्रश्न असा आहे, जर सगळी कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या वरती स्वतःला समजत असतील तर हा काय आमचा दोष नाहीये। आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू, सुप्रीम कोर्टाला सांगू या आमच्या घटना आहेत, या घटना सादर केल्याचे पुरावे आहेत, हे आपण तपासून बघा आणि सुप्रीम कोर्टाने याचा न्याय निवाडा करावा अशी आमची अपेक्षा आहे। अनिलजी